छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फार कमी जणांना माहीत असेल म्हणून च्या पिढीला पण माहीत करून द्या. छत्रपती एक आख्यायिका का झाले? शिवाजी महाराजांचे 7 घोडे, 1 मोती, 2 विश्वास, 3 तुरुंगी, 4 इंद्रायणी, 5 गाजर, 6 रणधीर, 7 कृष्णा, शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकानंतर यावर बसले. शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्या वेळी तंबूत झोपणे. दैनंदिन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेढक नजर, अत्यंत सावध, बोलताना स्मित हास्य, उंचीपेक्षा हाताची लांबी नजरेत भरणारी. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकविले. जगातील 111 देशात 19 फेब्रुवारीला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज एक भूगर्भ शास्त्रज्ञच. आज आपण शेतीत 300 फूट बोर घेऊनही पाणी लागत नाही, परंतु आज 400 वर्षानंतरही महाराजातील कुठल्याही किल्ल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते, तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसताना. छत्रपती शिवराय स्वराज्य स्थापनेच्या विचाराशी सहमत असणारे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंद फितुरी करणारे, मग ते शत्रू असतील, घरातील स्वराज्यातील कुठल्याही जाती धर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले. जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तिका नाचली नाही. स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज रयतेचे स्वराज्य असाच शब्द वापरत. छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनियर. प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद किंवा टाके, ओपन आणि भूगर्भात. किल्ल्यावर पाण्याचे हौद किंवा टाक्या बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा किंवा सुरंग कधीच वापरले नाहीत. त्याऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुन्ह्यात किंवा आयताकृती आहे. याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा वापर केला जायचा. पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला 50 ते 150 फूटपर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेले आहेत. एक स्टेप किंवा टप्पा साधारण 25 फूट व जास्त लांब आहे. रायगड. राज्याभिषेक दिन 6 जून. महाराजांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीत कमी 10,000 असे. 65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला. 2000 फुटाचं पहिली तटबंदी, 1000 फुटावर दुसरी तटबंदी. किल्ल्याची वाट एकदम छोटी. किल्ल्यावर 300 इमारती होत्या. 10,000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके. रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती, फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर. रायगडावर 42 दुकाने होती, पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी. आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही. त्याचं नाव शिवाजी महाराज. मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एकदमात 100 ते 125 किलोमीटर सहज जात, कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते. ते घोडे 30-35 किमीवर थांबत, कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 8 मंत्री, 30 विभाग, 12 महाल व 18 कारखाने. 30 विभागात 600 कर्मचारी. महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल. रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही, हा नियम. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 1671 मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची, परंतु इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरू केली. महाराजांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. म्हणून छत्रपतींना जाणता राजा म्हणतात. वयाच्या 17व्या वर्षी शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली.
त्यांनी स्वतः डिझाईन करून रायगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो, शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन इंजिनियरचा गुरु होते. बांधकाम खर्च 22,000 कोटी. या गडावर महाराज 27 वर्षे राहिले. 1982 साली पोर्तुगालची राजधानी लिस्बेन येथे गडकोट किंवा किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर रायगड किल्ल्यास प्रथम पारितोषिक दिले. महाराजांच्या मृत्यूनंतर 302 वर्षांनीही महाराजांचा सन्मान होतो. अशा या माझ्या व आपल्या शूरवीर, रणवीर, ओजस्वी, तेजस्वी, रस्तेचा राजा, समस्त मराठ्यांचा भूषण श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेसाहेब यांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय विदर्भ. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणे की असे व्हिडिओज तुम्हाला ऐकायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.